नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये जी गट क आणि गट ड ची जी बघा सरळ सेवेने जी भरती होणार आहे, त्या भरतीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर एकूण बघा कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच पगार किती असणार आहे, एकूण पदे किती भरली जाणार आहेत, कोणती पोस्ट आहे, अर्ज कसा करायचा, फीज किती आहे, सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, यामध्ये जे गट क आणि गट ड मधील जी रिक्त पदे आहेत ती सरळ सेवे या प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. आता यामध्ये बघा तर कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहेत पदे, तर बघा प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा आणि उद्यान सेवा या सेवेमधील म्हणजे बघा या डिपार्टमेंटमधील पदे भरण्यात येणार आहेत. बघा एकूण गट क आणि गट ड हे दोन्ही मिळून बघा 490 एकूण 490 पदे इथे भरण्यात येणार आहेत. अर्ज बघा कधीपासून तर 10/6/2025 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि 3/7/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे बघा पुढच्या 3 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. बाकी ही संपूर्ण जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही संपूर्ण जी PDF आहे ती डिटेलमध्ये पाहू शकता. आणि आता बघा याची बाकी जी इतर माहिती आहे ती kdmc.government.in या वेबसाईटवर गेला तरी सुद्धा तुम्हाला इथे संकेतस्थळाला बघा 3/7/25 या दिवशी रात्री 11:55 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. म्हणजे आता तुम्हाला अर्जाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट येईल. तसेच तुम्हाला kdmc.government.in वेबसाईट आहे, या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला अर्जाची लिंक ही 3:07 म्हणजेच बघा 3 जुलै म्हणजे 3 जुलै 2025 पर्यंत रात्री 11:55 वाजेपर्यंत तिथे असणार आहे. तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आता आपण यापुढे बघा कोणते कोणते पद आहे, ते पद, त्याला पगार किती आणि एकूण पदे किती भरणार आहेत हे बघूया. तर बघा पहिलंच पद आहे ते म्हणजे फिजिओथेरपिस्ट. गट क मधील पद आहे त्याला S14 म्हणजे बघा S14 नुसार 38,600 ते 1,22,800 पर्यंत पेमेंट भेटणार आहे. त्याचं एकूण 2 पदे येथे भरण्यात येणार आहेत. पुढचं आहे औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट. S14 नुसार पेमेंट भेटणार आहे 38,600 ते 1,22,800. 14 पदे येथे भरण्यात येणार आहेत. पुढचं पोस्ट आहे कुष्ठरोग तंत्रज्ञ. S14 नुसार बघा 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे. 2 पदे येथे भरण्यात येणार आहेत. पुढचं पद आहे ते म्हणजे बघा स्टाफ नर्स म्हणजे ज्याने GNM केला असेल त्यांना बघा S13 नुसार 35,400 ते बघा 1,12,400 एकूण 78 पदे बघा 78 पदे हे भरण्यात येणार. ज्यांनी ज्यांनी GNM केलाय त्यांनी इथे स्टाफ नर्स याला अप्लाय करू शकता. पुढचं पोस्ट आहे बघा सहकिरण तज्ञ. त्याची एकूण 6 पदे भरण्यात येणार आहेत. तर 35,400 ते 1,12,400 सेम पेमेंट असणार आहे. पुढचा त्यापुढे 6वं पोस्ट आहे हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन. बघा S8 नुसार 25,500 ते 81,100 एवढे पेमेंट असणार आहे. बेसिक असणार आहे आणि बघा एक पद इथे भरण्यात येणार आहे. पुढचं पोस्ट मानद उपचार समुपदेश S8 नुसार पेमेंट भेटणार आहे. 2 पदे इथे भरण्यात येणार आहेत. प्रयोगशाला तंत्रज्ञ S13 नुसार पेमेंट असणार आहे. बघा एक पद इथे भरण्यात येणार आहे. या पुढील पोस्ट आहे लेखापाल म्हणजे बघा वरिष्ठ लेखा परीक्षक. S14 नुसार पेमेंट असणार आहे. बघा चांगलं पेमेंट आहे. 6 पोस्ट येथे भरण्यात येणार आहेत. त्या पुढील कनिष्ठ अभियंता स्थापत्यमधील बघा S14 नुसार पेमेंट भेटणार आहे. एकूण 58 पदे भरण्यात येणार आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत मधील असेल त्यांच्यासाठी सुद्धा S14 पेमेंट असणार आहे. 12 पदे इथे भरण्यात येणार आहेत. आणि या पुढील आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमधला, त्यामध्ये 8 जागा भरण्यात येणार आहेत आणि S14 नुसार त्यांना पेमेंट असणार आहे. या पुढील बघा अग्निशमन सेवेमधला असणार आहे गट क मधील चालक यंत्रचालक म्हणजे ड्रायव्हर कम ऑपरेटर. ही पोस्ट आहे S8 नुसार पेमेंट असणार आहे. एकूण 12 पदे येथे भरण्यात येणार आहेत.
त्या पुढील बघा अग्निशामक म्हणजेच काय तर फायरमॅन या पदाची सुद्धा इथे भरती असणार आहे. S6 नुसार याला पेमेंट असणार आहे आणि एकूण 138 पदे बघा मोठ्या प्रमाणात पदे भरती होणार आहे. 138 पदे फायरमॅन या पदाची भरण्यात येणार आहेत. त्यापुढे कनिष्ठ विधी अधिकारी S14 नुसार पेमेंट भेटणार आहे. 2 पदे इथे भरण्यात येणार आहेत. क्रीडा सेवेमधला पुढील क्रीडा पर्यवेक्षक S14 नुसार पेमेंट असणार आहे. 1 पद इथे भरण्यात येणार आहे. उद्यान सेवामधला उद्यान अधीक्षक S14 नुसार बघा 2 पदे भरण्यात येणार आहेत. उद्यान निरीक्षक S8 नुसार पेमेंट भेटणार आहे आणि 11 पदे इथे भरण्यात येणार आहेत. पुढचा प्रशासकीय सेवेमधील आहे लिपिक टंकलेखक S6 नुसार पेमेंट भेटणार आहेत. म्हणजे बघा 19,900 ते 63,200 पर्यंत 116 इथे पदे भरण्यात येणार आहेत. 116 म्हणजे 12वीच्या बेसवर तुम्ही जर 12वी आणि जर टायपिंग असेल तर तुम्ही लिपिक टंकलेखक इथे अप्लाय करू शकता. बघा लेखालिपिक जी पोस्ट आहे सेम S6 नुसार पेमेंट भेटणार आहे. 16 पदे इथे भरण्यात येणार आहेत. आणि निमवैद्यकीय सेवा म्हणजे गट मधील आया जे असतात फिमेल अटेंडंट त्यांचा इथे बघा S1 नुसार म्हणजे 15,000 ते 47,600 एवढे पेमेंट असणार आहे. एकूण 2 पदे इथे भरण्यात येणार आहेत. म्हणजे एकूण तर बघा 490 पदे इथे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये बघा ज्या टीप इथे दिलेला आहे बाकी म्हणजे प्रत्येक ह्याच्यानुसार. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधी करायचा आहे तर आपण बघितलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज बघा 10/6/2025 या दिवशीपासून सुरू झालेला आहे. 3/7/2025 म्हणजे 3 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ऑनलाईन फीस सुद्धा 3/7/2025 पर्यंत भरायचं आहे. आता यापुढे बघा तुम्हाला परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र कधी तर बघा परीक्षेच्या 7 दिवस आधी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला ते भेटून जाईल. जसं बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची संकेतस्थळावर उपलब्ध असेल. आता परीक्षेचा दिनांक अजून अपलोड झाला नाहीये. जे परीक्षेचा दिनांक एक कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच आपल्या चॅनलवर सुद्धा अपडेट देण्यात येणार आहे. पुढे हे जे हेल्पलाईन नंबर आहेत इथे तुम्ही काही असेल तर तुम्ही कॉल करून तुम्हाला माहिती मिळवू शकता. बाकी आता बघा पुढे एकदम डिटेलमध्ये माहिती दिली आहे म्हणजे कोणत्या पोस्टसाठी कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत. आता आपण हे बघत बसतो तर खूपच व्हिडिओ मोठा होईल. तर ही संपूर्ण जी PDF आहे ती PDF बघा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. बघा स्टाफ नर्स पदासाठी प्रत्येक कास्टनुसार इथे दिलेलं आहे. वेतनमान दिलेलं आहे. सोबतच खाली जो अभ्यासक्रम लागणार आहे तो आपण वेगळा प्रत्येक पोस्टनुसार जो अभ्यासक्रम ती वेगळी व्हिडिओ बनणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का येणारा पुढचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन असणार आहे ते आपण बघणार आहोत. कारण का एकाच व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो. त्यासाठी आपण तो वेगळा एक व्हिडिओ बनवणार आहोत. आता यामध्ये बघा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. संपूर्ण जी PDF आहे ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता. आता बघा फीस किती भरायची आहे तर तुम्ही ओपन मधून असाल तर तुम्हाला 1,000 रुपये आणि इतर मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 900 रुपये ही फीस भरायची आहे. बाकी माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे. तसेच ती तुम्हाला बघा हिशोब नाही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. आणि ही परीक्षा शुद्ध ना पारता म्हणजे बघा नॉन रिफंडेबल असणार आहे. जर तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे नाही झालं तरी सुद्धा तुम्हाला ही फीस रिटर्न भेटणार नाहीये. बाकी सर्वसाधारण सूचना वगैरे इथे दिलेल्या आहेत. तसेच पुढे बघा तर वयोमर्यादा किती आहे तर कमीत कमी हे 18 असणं आवश्यक आहे. बाकी ओपनवाल्यांसाठी 38, मागासवर्गीय जे असतात मागासवर्गीय अनाथ त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्ष, तसेच दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. सोबतच सैनिक पाल्य उमेदवार 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक झालेली सेवा आणि अधिक 3 वर्ष आणि अंशकालीन उमेदवार बघा 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आता ही वयोमर्यादा बघा 1/7/2025 या दिनांकापासून विचारात घेण्यात येईल. बाकी इतर सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत. बघा ही निवड पद्धत कशी होईल वगैरे संपूर्ण जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता. आपण ही बेसिक माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.